पण बेसिकली नीतिशास्त्र म्हणजे बाह्य घटकांकडून ओके तुम्ही जी मूल्य शिकला, नैतिकतेचे नियम शिकला, म्हणजे जसं आई वडिलांनी लहानपणापासून शिकवलं, मग तुम्ही काहीतरी चूक केलं आणि आईने कानाखाली मारली, तुम्हाला कळलं काहीतरी अयोग्य केलं आणि तुमच्यात नीतिमत्तेचा नीतिशास्त्राचा विकास झाला. सो नीतिशास्त्र म्हणजे बाह्य घटकांनी सांगितलेले नियम. नीतिमत्ता म्हणजे ओके ते नियम जे तुम्ही तुमचा अंतरात्मा ओके सचदविवेक बुद्धीने तुम्हाला दिले. सो अंतरात्म्याच्या आवाजातून जे शिकलो ते म्हणजे तुमची नीतिमत्ता. सो बेसिक फरक त्याच्यात एवढाच आहे. एखादा माणूस सिग्नल फॉलो करतोय तर तो सिग्नल का फॉलो करतोय? एक मामू आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे, चलान कटेल म्हणून करत असेल तर तो नीतिशास्त्राचं पालन करतोय. तो कायदा बाहेरून आपल्याला योग्य अयोग्य काय शिकवतो आणि तुम्ही कायद्याचं पालन करताय, नीतिशास्त्र. पण जर तुम्हाला वाटतंय की एक सुजाण नागरिक म्हणून मी ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे तर ते झालं तुमचं नीतिमत्तेचं पालन.